समर्थची वेळ झाली स्कूलमधून यायची. तर त्याला गरम गरम खाण्यासाठी मस्त अशी मी पारंपरिक इडली बनवणार आहे आज आणि मस्त असं सांबार. सम्राट तुम्हाला इथं हाय करत आहे आणि शेवग्याच्या शेंगा, लसूण आणि माझ्याकडनं कोथिंबीर नाही म्हणून मी धण्याचा वापर केला आहे. टोमॅटो, कांदा सगळं चिरून घेतलं, लसूण खोबरं सगळं बारीक करून, थोडीशी चिंच घेतलेली आहे, गावरान चिंच आणि गूळ. तर हे सगळी फोडणी छान अशी तळून घ्यायची. चिमूटभर हिंग टाकायचं आहे आणि थोडीशी कसुरी मेथी. खूप छान सांबारला फ्लेवर येतो. छान फोडणी तळून घेतल्यानंतर हळद टाकायची आहे आणि लाल तिखट आणि शिजवून घेतलेली आपली डाळ. तर मी डाळीचं सांबार बनवते आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, शेवग्याचे शेंग टाकलेले, चिंचही त्याच्या छान अशा शिरा काढून टाकायच्या आणि इथं मी गुळाचा खडा टाकलेला आहे आणि मस्त मातीच्या भांड्यामध्ये पारंपरिक इडली बनवलेली आहे. अशी मोठी जम्बो इडली म्हणजे 2-3 इडलीची एकच इडली अशी मी बनवत आहे आणि हे मी पहिल्यांदा बनवत आहे. याच्या अगोदर मी कधीच बनवलेलं नव्हतं आणि ते पण मातीच्या भांड्यात. खूप छान माझी इडली बनलेली आहे ना. मी बनवले आणि मला कुठं हुकते का काय असं वाटत होतं, पण अजिबात माझं हुकलं नाही. मस्त असं सांबार तयार झालेला आहे. गरम गरम इडलीवरती गरम गरम सांबार आणि थोडीशी चटणी त्यामध्येच ॲड करूया आणि आपल्या पारंपरिक इडली सांबाराचा मस्त असा आनंद घेऊया. आणि इथं मी समर्थ सम्राटलाही खायला दिली आणि मीही थोडीशी टेस्ट बघत आहे. तर खूप मस्त अशी इडली सांबार आणि चटणी मिक्स खूप छान चव लागत होती. दोघांनीही पोट भरून खाल्ले. सम्राटनी शेवग्याची शेंग खाल्ली आणि त्यानंतर बदाम खाऊन ट्युशनला गेले.